रागाला धरून राहणं म्हणजे एखाद्या गरम कोळशाला दुसऱ्यावर फेकण्यासारखं आहे. तो तुम्हालाच आधी जाळतो. देह सर्वांना सारखाच, फरक फक्त विचारांचा. एका छोट्याशा आयुष्यात एवढं नाव कमवा की लोक तुमच्याकडं पर्याय म्हणून नाही तर एकमेव उपाय म्हणून पाहतील. झाडावर एका सरड्यानं आत्महत्या केली होती. सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं, मी आजकाल रंग बदलण्यात माणसांची बरोबरी करू शकत नाही. समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही. कधीतरी स्वतःबरोबर पैज लावा. जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल आणि हरलात तर अहंकार हरेल. जिथं 2 घास प्रेमानं खाता येतील अशी पंगत आणि हक्कानं मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातली रंगत वाढते. ठिणगीला हवा मिळाली की वणवा भडकणारच. भावनांचा आवेश आणि त्यांना अलगद उंजळीत झेलणारं नेमकं त्याच वेळी कुणीतरी भेटलं ना की मन गुंतायला तेवढं कारण पुरेसं असतं. वणवा लागला की विझवणं कठीण आणि मन गुंतलं की आवरणं मुश्किल. शिवाय विझवताना किंवा आवरताना जीवाचं होरपळणं वेगळंच. द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो. काही गोष्टीतून स्वतःला बाहेर काढणं म्हणजे काटेरी कुंपणातून एखादी गोष्ट मिळवण्यासारखी स्थिती असते. ऑप्शन्स हे वेळेनुसार बदलत असतात. ते कधी आपण तयार करायचे असतात तर कधी वेळेनुसार तयार होत असतात. कुणावर कधीच डिपेंड राहू नका, कारण या जगात कुणी पण कधी पण तुम्हाला सोडून जाऊ शकतो, हे सत्य आहे. मला कधी कधी वाटतं की बोरिंग हा शब्द माझं जीवन बघूनच लिहिला आहे की काय. जीवन परफेक्ट नसलं तरी चालेल, पण त्यात एन्जॉयमेंट पाहिजे म्हणजे पाहिजेच. दुःखी नका होऊ, कारण जे होणार होतं ते झालं आणि या जीवनात जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं. अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड या 2च गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात. नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते.